आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मतदार यादी शुद्धीकरणासाठी प्रशासन मैदानात कुंभारी कंठी येथे SIR मोहिमेची तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याकडून पाहणी। प्रत्येक पात्र मतदारांपर्यंत फॉर्म पोहोचलाच पाहिजे। फॉर्म वाटप, पडताळणी व कामकाजाची सखोल तपासणी, नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण SIR अभियानाला जत तालुक्यात वेग आला असून या मोहिमेअंतर्गत मौजे, कुंभारी व कंठी येथे सुरू असलेल्या फॉर्म वाटप आणि मतदार पडताळणीच्या कामकाजाची तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली। यावेळी त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्याकडून फॉर्म वाटप, मतदारांची माहिती भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, घरभेटी तसेच मतदारांशी समन्वय याबाबत सविस्तर माहिती घेतली। प्रत्येक पात्र मतदारांपर्यंत फॉर्म वेळेत पोहोचला पाहिजे, माहिती अचूक नोंदवली गेली पाहिजे आणि कामात कोणतीही त्रुटी राहता कामा नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी सांगली, उपविभागीय अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात SIR मोहिमेचे नियोजनबद्ध, पारदर्शक आणि वेळेत कामकाज सुरू आहे। BLO यांना मदत करण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच रास्तभाव दुकानदारांची नेमणूक करण्यात आली असून त्यामुळे पुनरीक्षण मोहिमेला अधिक गती मिळाली आहे। तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने स्वतःचा SIR फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करावी, आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र वेळेत सादर करावे असे आवाहन केले। मतदार यादीतील नवीन नोंदणी, नाव वगळणे, पत्ता दुरुस्ती आणि माहितीची अचूक पडताळणी ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। संपूर्ण जत तालुक्यात मतदार यादी शुद्ध, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले। मतदानाचा घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने SIR फॉर्म वेळेत भरून जमा करावा। प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण लोकशाही उपक्रमाला सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर यांनी केले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।